Good morning, students. Yesterday we had completed question number first and question number second. Today we will learn practice set 15.6 question number third. Dear students, if you want to understand the solution of problem number third, at first you should understand the whole question. So listen carefully, read carefully the question at first. Question number third. बघा, तुम्हाला प्रश्न तिसरा समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला उत्तर समजून घ्यायच्या आधी प्रश्न समजावा लागेल आणि प्रश्न तुम्हाला समजला तर तुम्हाला उत्तर येईल. प्रश्न काय म्हणले? डायमीटर ऑफ द सर्क्युलर गार्डन इज 42 मीटर. म्हणजे आता सर्क्युलर गार्डन म्हणजे का, आता दोन सर्क्युलर आहे, तिथं एक मोठा एक दिसायला, एक लहान एक दिसायला. मग प्रश्न पूर्ण वाचा. देअर इज 3.5 मीटर रोड, वाईड रोड अराउंड द गार्डन. आता काय म्हणलं इथं? गार्डनच्या भोवती रोड आहे. म्हणजे गार्डनच्या भोवती रोड आहे, म्हणजे हे जे छोटं सर्कल दिसायला ते गार्डन आहे आणि मोठं सर्कल आहे ते रोड आहे. फाइंड द एरिया ऑफ द रोड. तर आपल्याला या रोडचा एरिया आपल्याला काढायला सांगितलं. फार सोपं आहे मुलांनो. आपल्याला काय करायचं? हे मोठं रोड आहे, म्हणजेच हे मोठं सर्कल आहे, त्याचा एरिया काढायचा. छोटं सर्कल आहे, त्याचा एरिया काढायचा. आणि मोठ्या सर्कलमधून छोटं सर्कल वजा केलं तर आपल्याला रोडचा एरिया मिळेल. चला पाहूया उत्तर मग. आणि हा प्रश्न जो आहे परीक्षेत येणार म्हणजे येणार बरं का बाळांनो, त्याच्यासाठी व्यवस्थित समजून घ्या. आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचं? गिवन इन्फॉर्मेशन. मग आता गिवन इन्फॉर्मेशनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? तर हिअर डायमीटर ऑफ द गार्डन इज इक्वल टू 42 मीटर. आता हे गार्डन आहे मधलं बरं का. मग आता इथून इथपर्यंत डायमीटर आहे ती किती आहे? 42 मीटर. हे एवढं समजलं. डायमीटर किती आहे मग आपली? 42 मीटर. मग पुढं आता एरिया जर काढायचा असेल तर आपल्याला काय लागते रे? रेडियस. म्हणून देअरफॉर रेडियस ऑफ द गार्डन. मग काय रेडियस कशी असती? डायमीटरच्या निम्मी, म्हणून d/2. मग d किती आहे? 42. मग 42/2 इज इक्वल टू काय आला रे? 21 मीटर. म्हणजे ह्या गार्डनची रेडियस किती आली? 21 मीटर. हे एवढं समजलं. किती सोपं आहे. मग आता पुढचं रेडियस ऑफ द बिग सर्कल. आता हे मोठं सर्कल आहे का नाही, या मोठ्या सर्कलची ही रेडियस काढायची. हे मग मला सांगा, इथून इथपर्यंत म्हणजे ह्या सेंटरपासून ते इथपर्यंत हे आहे 21 मीटर. त्याच्या पुढं वाढलं 3.5 मीटर. म्हणजे हे सगळे रोड जे आहे 3.5 मीटर वाढलेलं आहे. मग आपल्याला मोठ्या सर्कलची रेडियस काढायची आहे. मग काय येईल? रेडियस ऑफ द बिग सर्कल इज इक्वल टू काय? आर प्लस विड्थ ऑफ द रोड. म्हणजे रेडियस ह्याची घ्यायची आणि ह्याची विड्थ घ्यायची. म्हणजे ती किती आहे? 3.5 मीटर. म्हणजे फार सोपं आहे. 21 अधिक 3.5 आलं 24.5 मीटर. मग आता जर तुम्हाला या दोन्ही सर्कलची रेडियस समजली, खालच्या सर्कलची रेडियस समजली, वरच्या सर्कलची रेडियस समजली, तर मग एरिया काढा. अगदी सोपं आहे. नाऊ वी शॅल फाइंड द एरिया ऑफ द बिग सर्कल. मग एरिया ऑफ बिग सर्कल इज पाय आर स्क्वेअर. मग पायची किंमत 22/7 इज इक्वल टू रेडियस किती होती मोठ्याची? 24.5. मग तेच घ्यायचं 24.5चा स्क्वेअर. आणि मग इथं स्क्वेअर दोनदा आले ती 24.5. मग 7 × 7, 7 × 21 आणि 7×5 35, 3.5 आलं. मग हे 22 गुणिले हे 3.5 इथं, हे 24.5 इथं, ह्या सगळ्याचा गुणाकार करा, दोघाचा करा. 22 × 3.5 केलं त्याला 77.0. मग त्या 0.0ला व्हॅल्यू नाही म्हणून नुसतं 77. आणि मग इंटू 24.5 ह्यांचा मल्टिप्लिकेशन केलं त्याला 1886.5 स्क्वेअर मीटर. हे कशाचं आलं रे? एरिया ऑफ बिग सर्कल. आता मग एरिया ऑफ बिग सर्कल आला तर स्मॉल सर्कलचा एरिया काढा. किती सोपं आहे. मग स्मॉल सर्कलचा एरिया काय येईल? तर स्मॉल सर्कलचा लगेच फॉर्म्युला. नाऊ वी शॅल फाइंड द एरिया ऑफ द गार्डन. त्या गार्डनचा एरिया काढायचा. एरिया ऑफ द गार्डन पाय आर स्क्वेअर 22/7 × 21 स्क्वेअर. आणि मग काटाकाटी केली तर उत्तर काय येईल रे आपलं?
1386 स्क्वेअर मीटर. हे समजलं का रे? हे किती सोपं आहे, तुम्हाला लक्षात आलं? मग आता आपण मोठ्या सर्कलचा एरिया काढलेला आहे, छोट्या सर्कलचा एरिया काढलाय. आता आपल्याला त्या रोडचा एरिया काढायचा आहे, म्हणून आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. आणि मग काय येईल? एरिया ऑफ द रोड इज इक्वल टू, मग तिथं बसत नाही ते फॉर्म्युला, म्हणून खाली लिहिला एरिया ऑफ द बिग सर्कल मायनस एरिया ऑफ द गार्डन. मग एरिया ऑफ द बिग सर्कल किती होतं? किती आलं होतं एरिया ऑफ बिग सर्कल? तर 1886.5 ते लिहिलं इथं, मायनस छोट्या सर्कलचा एरिया 1386 आलं होतं. ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं, 500.5 स्क्वेअर मीटर आलं. आणि हेच आहे आपलं एरिया ऑफ द रोड. अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 15.6 मधलं क्वेश्चन नंबर 3 सॉल्व केला आहे. बालमित्रांनो, हे सगळं व्यवस्थित बघा आणि हा प्रश्न 3 वेळेस तुम्हाला मनाने सोडवायचा आहे. किती वेळेस सोडवायचा आहे? 3 वेळेस. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तुम्हाला पुढचा प्रश्न सोडवायचा. चला सोडवा मग. डिअर स्टुडंट्स, we had completed third problem also. Today we will find the solution of fourth question. What is the fourth question? Find the area of the circle of its circumference is 88 centimeter. आता बघा, आता सर्कम्फरन्स दिली आहे, तर सर्कम्फरन्स म्हणजेच काय? परिघ, म्हणजेच काय? वर्तुळाकार भाग तेवढाच. ते 88 सेंटीमीटरचा आहे, तर त्या सर्कलचं एरिया काढायचं. मग कसं काढायचं? मग सगळ्यात सुरुवातीला अशा प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात आपल्याला करावं लागेल गिवन इन्फॉर्मेशन. मग आता गिवन इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे आपल्याला प्रश्नात? हे दिलंय सर्कम्फरन्स दिलेला आहे 88. मग तेच लिहायचं, सर्कम्फरन्स इज 88 सेंटीमीटर. एवढं कळालं 2 पायऱ्या. तिसरी पायरी काय? आर आपल्याला माहिती नाही, कारण जर एरिया काढायचा असेल सर्कलचा तर रेडियस माहिती पाहिजे. मग रेडियस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. नंतर या सर्कम्फरन्स वरून आपल्याला रेडियस शोधायची. मग सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे ते लिहा. सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर. मग आता सर्कम्फरन्स किती दिले? 88. मग या सी च्या खाली 88, इक्वलच्या खाली इक्वल, 2 च्या खाली 2, पायची किंमत 22/7, आर ची माहित नाही किंमत म्हणून जशाल तसं. हे आता आर ची व्हॅल्यू काढायची. मग ज्याची व्हॅल्यू काढायची आहे ती लेफ्ट हँड साईडला पाहिजे, म्हणून एवढं सगळं उचलायचं आणि लेफ्ट हँड साईडला घ्यायचं. आणि हे 88 उचलायचं आणि राईट हँड साईडला घ्यायचं. काहीच केलं नाही, तेवढंच बदल केला. हे समजलं का? ही स्टेप, वरची स्टेप, तिकडली स्टेप इकडं आली, इकडलं तिकडं गेला. किती सोपं आहे. त्याच्यानंतर काय करायचं? आता आर ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग इकडं जे 2 आहेत, 2 × 22/7 हा भाग राईट हँड साईडला घ्यावा लागेल. मग आता राईट हँड साईडला जायचं म्हणजे ते रेसिप्रोकल होईल. मग काय होईल? इथं नुसतंच आर उरल. आर इज इक्वल टू काय काय आलं मग? काय आलं मग? आर इज इक्वल टू, आता आधी 88 होतं, ह्या इक्वलच्या तिकडं राईट हँड साईडला 88 होतं, ते तिथंच तसंच लिहिलं. इथं 2/1 आहे, मग ते काय होईल? 1/2 इंटू 22/7 आहे, तर रेसिप्रोकल झालं 7/22. आता काटाकाटी करायची. मग आता इथं काय होईल? काटाकाटी, बेक बे, बेचो काट आणि बेचो काट आलं. काटाकाटी तेवढी केली. आता हे 22 आहेत, मग ह्या 22 न 44ला कॅन्सल करायचं. 22 1 जा 22 आणि 22 जा 44. मग आता काय उरलं? इथं 2 आणि तिकडे 7. मग यांचा मल्टिप्लिकेशन केलं तर किती आलं? 14. म्हणजे आर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. आता आलं का नाही रे? ह्याच प्रॅक्टिस सेटमध्ये आपण पहिला क्वेश्चन सोडवला होता, ज्याच्यात आर दिलेलं होतं. आर दिलेलं असताना आपल्याला एरिया काढायचं होतं. मग ते तर फार सोपं आहे. मग ह्याच्या पुढचं काय करावं लागेल? एरिया ऑफ सर्कल हे लिहून काढायचं. मग एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय? पाय आर स्क्वेअर. इक्वलच्या खाली इक्वल, पायची किंमत 22/7 इंटू 14 स्क्वेअर. आता 14 कुठं आलं? तर आरची व्हॅल्यू 14 आली. मग आता 14 स्क्वेअर म्हणजे काय? 14 इंटू 14. मग आता कॅन्सल करायचं. 7 × 7 7 2 14. म्हणजे उरलं काय? 22 इंटू 2 इंटू 14. आणि मग काय? 22 इंटू 2 इंटू 14 हे मल्टिप्लिकेशन केलं
तर पहिल्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 22 × 2 केलं, 44 आलं, 44 × 14 केलं, ते आलं 616 स्क्वेअर सेंटीमीटर. संपलं. मग आपलं काय आलं आन्सर? तर एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 616 स्क्वेअर सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 15.6 मधला शेवटचा प्रश्न सुद्धा पूर्ण केला आहे बाळांनो. अतिशय सोपं असं हे प्रॅक्टिस सेट 15.6 होतं. नक्कीच तुम्हाला समजलं असेल अशी आशा आहे. थँक्यू.